पुण्यावरून मराठा मोर्चाची स्मरण यात्रा मुंबईत रात्री उशिरा मंत्री शंभूराज देसाईंनी आंदोलकांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर 26, 27 आणि 28 तारखेला अधिकारी मुंबईत येणार। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 24 तारखेला तर निकाल 27 सप्टेंबरला। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेनं याचिका दाखल केली होती। धारावीतल्या मशिदीचं बेकायदेशीर बांधकाम पाडायला विश्वस्तांनी 5 दिवसांची मुदत मागितली। चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू। सरकारला राज्यामध्ये दंगल घडवायची आहे, धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा आरोप। तर धारावीमध्ये जिहादी मानसिकतेचं प्रदर्शन, नितेश राणेंचा हल्लाबोल। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंनी संकेत दिले। विजन वरळी कार्यक्रमात राज ठाकरे यांनी देशपांडेंचं भरभरून कौतुक केलं। पुण्यात नव्यानं होणाऱ्या विमानतळाला संत तुकाराम यांचं नाव, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेला हिरवा कंदील। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव, 2,35,18,000 वस्तूंची विक्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।